आपण इथे सगळं जमतोय. आता त्यांचं नाव मी घेतलं ते प्रातिनिधिक आहे. मला असं वाटतं की त्या एका खूप मोठ्या ग्रुपनी याचा विचार केलेला असेल आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. मला असं वाटतं की आत्ता आपण इथे भेटत असताना मागच्या 2024च्या दोन्ही निवडणुकांची एक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असते आणि 19 साली एक निर्माण झालेला आत्मविश्वास आणि त्याच्यानंतर आत्ताचा 24 सालचा पक्षाचा झालेला परफॉर्मन्स आणि ह्याच्यातनं येणाऱ्या निराशा, ह्याची मला खात्री आहे की आजच्या संवादासाठी येताना बऱ्याच जणांच्या मनामध्ये ह्याच्याबद्दलचे एक खूप प्रश्नचिन्ह असतील आणि आजची आपली ही बैठक करण्यापूर्वी त्याच्याबद्दलचं काही चर्चा होऊ शकल्या, कोणाच्या मनातल्या काही शंका असल्या तर त्याची मुक्तपणे चर्चा व्हावी. पण फक्त मला असं वाटतं की ही चर्चा सुरू करत असताना भूमिका समजून घेणं आणि एका फुले शाहू आंबेडकरी चळवळीची एक राजकीय स्वायत्तता असणं आणि ती स्वायत्तता वैचारिक अर्थाने पण जपली जाणं हा एक खूप संदर्भ आणि त्याची वैचाराची चौकट आपण कुठेतरी सोडता कामा नये. आत्ता आपण इथे जे जमलेलो आहोत ते सगळे सुशिक्षित, उच्च शिक्षित आहेत, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये अतिशय निपुण असलेली आपण लोक आहोत. त्यातले कित्येक जण हे कदाचित अकॅडमिक बॅकग्राऊंड मधले असतील, काही डॉक्टर्स आहेत, वकील्स आहेत, शास्त्रज्ञ आहेत, काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि त्यामुळे जो काही आपण एक शैक्षणिक मार्ग किंवा जी काही एक ज्ञानशाखा निवडली त्या ज्ञानशाखेमध्ये पुढे जाऊन स्वतःचं यश संपादित केलेलं आपण इथे लोक आहोत आणि त्या अर्थाने पुढच्या येणाऱ्या तरुण पिढीसाठी आपण एक रोल मॉडेल पण आहोत. एका बाजूला आपण आपल्या व्यावसायिक मार्गाने जात असताना रोल मॉडेल म्हणून उभा असताना वैचारिक पातळीवरती सुद्धा कुठेतरी इथल्या सगळ्या बुद्धिजीवी वर्गाने एक रोल मॉडेल म्हणून लोकांच्यासाठी उभं राहावं, विशेषतः तरुण पिढीसोबत उभं राहावं ही आता खरंच काळाची गरज आहे. पण कुठल्याही एक चळवळीला दिशा देण्याचं काम हे एका अर्थाने बुद्धिजीवी वर्ग करत असतो, सुशिक्षित वर्ग करत असतो आणि ज्या चळवळीमध्ये सुशिक्षित वर्ग अतिशय ठामपणाने दिशा देण्याचं काम करत असतो तिथे ती चळवळ जास्ती रुजते, फोफावते, टिकते आणि वाहवत जात नाही. आंबेडकरी चळवळींमध्ये अनेक टप्प्यांमध्ये या सगळ्या सुशिक्षित वर्गाने स्वतःचं खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि तितक्याच वेळेला आंबेडकरी चळवळीच्या इतिहासामध्ये हाच वर्ग चळवळ अख्खी भरकटवण्याला सुद्धा जबाबदार ठरलेला आहे. हा आपल्या सगळ्यांचा इतिहास आपल्याला त्याच्यामध्ये माहिती आहे. म्हणजे अगदी सगळ्यात बोलायचं झालं तर बी टीम असण्याचा आरोप हा सगळ्यात मॅक्झिमम कोणाकडनं त्याच्यामध्ये केला जात असेल तर तो इथल्या बुद्धिजीवी वर्गाकडनं केला जातो आणि तो कशा करता केला जातो, त्याची शहानिशा केली जाते का ज्यांच्याकडनं आपल्याला वाहवा मिळवायची आहे अशी कुठेतरी सरंजामी इथल्या प्रस्थापित समाजाकडनं आपलं कौतुक झालं की आपण जिंकली, या मानसिकतेमध्ये असणारा वर्ग हा केवळ त्या सगळ्या प्रस्थापित समाजाच्या आणि प्रस्थापित पक्षांनी आपल्याला एक सँक्शन द्यावं, आपल्याला एक त्यांचा पाठिंबा द्यावा, आपल्याला स्वीकारावं म्हणून बीटींचं नॅरेटिव्ह पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जातोय. याचं माझ्यामध्ये प्रत्येकाने थोडंसं स्वतःशी विचार करण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्याची त्याच्यामध्ये गरज आहे. कारण बुद्धिजीवी वर्गाकडनं एक अपेक्षा असते ती म्हणजे ज्या काही आपल्या भोवती घटना घडत आहेत, जे काही नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे, जे काही नॅरेटिव्ह पेरलं जात आहे ते नॅरेटिव्ह नक्की येतंय कोणाकडनं आणि त्या नॅरेटिव्हचा परिणाम काय होणार